गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू छोट्या ब्लॉग्स. तर गाईज हा ब्लॉग मी स्टार्ट करत आहो आता तर 6 वाजले आहे रात्रीचे म्हणजे सॉरी संध्याकाळचे. तेव्हा ब्लॉग स्टार्ट करतो कारण माझ्या कॉलेजला मला सुट्ट्या लागल्या आहे. तर मी आज आराम केला थोडा आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि एक मूवी बघितली हाऊसफुल 5 ए पार्ट. बी पार्ट रात्री बघील. तर आता माझा प्लॅन बनला आहे की खूप दिवसानंतर फ्री आहो मी, तर सायकलनी बाहेर जायचं बा फिरायला, हायवेला वगैरे म्हणजे असंच नॉर्मली फिरायला. तर आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे. हा आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे आणि त्याचे हे पार्ट्स आहे काही. तर तो आपण या हँडलला लावू, या हँडलला ॲक्शन कॅमेरा लावू आणि म्हणजे जे माझे रेकॉर्डिंग आहे ते पण तुम्हाला ऐकू येईल आणि जे बाहेरचे जे व्ह्यू आहे ते पण दाखवेल. तर समोर बघा. तर आपण याला असेंबल करू, ते बघतो कसं असेंबल करायचं आहे. तर समोर कंटिन्यू करा आणि असेंबल कसं करते ते बघतो. तर समोर कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला पण. तर गाईज, तर आता आपण याला असेंबल करू. हे याचं म्हणजे जे आउटर बॉडीची सेफ्टी असते ते त्याचं हे आहे ते. आणि आपल्याला काम पडणार आहे हे ह्या दोन याचं, कारण हे जे रॉड असते त्याच्या खाली हे फिट होईल. हे दोन याचं आणि हे याचं, आणि आपल्याला एक याचं काम पडू शकते, दोन याचे काम पडू शकते. दोन याचे काम पडेल आणि हे एवढं बस. आणि याचं थोडं लागेल रबरचं, बाकी आपण साईड करून घेऊ. तर बघा आता मी असेंबल करतोय. याला आपण लावू असं, नाही सॉरी, हां हे असं झालं. हे बघा, हे असं फिट झालं ना, त्याच्यावर आपला कॅमेरा लागेल असा. असा कॅमेरा लागेल म्हणजे आपला रॉड जे राहील ते असं राहील, असा मधातून आपला रॉड जाईल, आडवा राहील आणि हा असा व्ह्यू राहील समोरचा. आणि असा पण आपण करू शकतो, म्हणजे कॅमेरालाच पलटवू शकतो आपण. तर आता बस सोपीशीच टेक्निक होती, थोडंसं नॉलेज पाहिजे या गोष्टीत. I see what he loves about you. You're so perfect. Oh, you know that you got everything. I mess up and I'm haunted. तर गाईज, आता मी चाललेलो आहो सायकलिंगला, पण अंधार खूप झाला आहे, काही दिसणार नाही. शाळेत मी दिसेल पण रस्ता वगैरे काही दिसणार नाही. आपला असा लागला आहे कॅमेरा. तर आता समोर बघा, मी जातोय. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज, तर आता मी निघालो आहे सायकलला फिरावं, म्हणजे सायकलिंग करण्याकरता. जास्त तर सायकलिंग नाही, म्हणजे तेवढी प्रोफेशनल लेवलवर नाही करता मी, पण साधारण म्हणजे असंच फिरायला चाललो आहे, मन झालं माझं तर. आणि मला गोप्रो पण टेस्ट करायचा होता की चालू आहे की नाही आहे म्हणून. आवाज पण चेक करायचा होता. आय होप माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत. यायला तर पाहिजे, कारण मी बिना माईकनी बोलत आहे. तर मला माईक वगैरे म्हणजे घ्यायचं आहे आता, कारण हा कॅमेरा घेऊन मी चाललो आहे आता. पंढरपूरला जाईन पहिले आणि मग त्याच्यानंतर कोकणला वगैरे जाणार आहो मी. तर तुम्हाला आवाज येतच असेल आणि त्याच्यापेक्षा क्लिअर आवाज येईलच, कारण मी माईक घेणार आहो आता. तर बघा समोर. सो गाईज, तर आता व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. मी दाखवतो तुम्हाला. आता आम्ही कॅमेरा अँगल चेंज केला आहे, तर बघा समोर. गाईज, आता आलो मी हायवेवर, पण रात्र खूप झाली आहे, तुम्हाला काही दिसणार नाही व्ह्यू वगैरे. कंटिन्यू शूट चालू आहे आपल्या याचा, कंटिन्यू, कारण मी टाईम लॅप्स दाखवणार आहो. तर कंटिन्यू शूट चालू आहे आपला गोप्रोचा, कारण सॉरी गोकॅमचा. मी याचा कॅमेरा अँगल चेंज केला आहे बघा. माझ्याकडे होता तर त्या साईडला गेला आहे. तर बघा समोर कसा व्ह्यू आहे, तर दाखवतो समोर. तर बघा, कंटिन्यू करा गाईज. तर आता मी एका जागेवर थांबलो इथं जवळपासच, आणि हे बघा आपला किती प्यारा दिसत आहे गोकॅम, छोटूसा. एकदम मस्त व्ह्यू येत आहे. मी आता त्याचे फुटेज नाही चेक केले, आता घरी जाऊन मी चेक करेल फुटेज याचे. तर समोर बघा तुम्ही आणि बघत राहा ब्लॉग. कसा वाटला तर कमेंट करून सांगा.
आणि कसा आहे तर सांगा तुम्ही. आणि हे याचे फुटेज जे आहे ते मी पण डाउनलोड करेल आणि यूट्यूबला टाकेल टाइम लॅप्स म्हणून. तर समोर बघा तुम्ही आणि कसा वाटला हा ब्लॉग तर कमेंट करून सांगा. वेळ आहे ब्लॉग खतम व्हायला पण समोर कंटिन्यू करा गाईज. तर आता मी इथून टर्निंग घेतो. तर समोर बघा That's what I'm jealous. गाईज तर मी आता घरी तर आलोय. पण गाईज एक गोष्ट आहे, हा कंटिन्यू शूट करत आहे. कंटिन्यू म्हणजे बॅटरी पण चालत आहे त्याची, ना गरम होत आहे तो नाही काही. वेदर तर थंड आहे म्हणा पण ना बॅटरी उतरा नाही काही. आता बघा आता मला पण शूट करत असेल हा, एकदम सही क्वालिटी असेल. आय होप बघावं लागेल. आता बघा कंटिन्यूली वाला शूट चालू आहे. आता याला काढतो तरी समोर बघा भेटतो थोड्या वेळानंतर बघा. सो गाईज तर आता सकाळ झाली आहे, म्हणजे सकाळचे 5 वाजलेले आहे, 5-6 वाजलेले आहे. तर मी रात्री आलो, जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो. म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं खूप, कारण खूप दिवसानंतर मी सायकल चालवली होती आणि वरून पाय पण दुखत होते आणि थोडी तब्येत पण बरोबर नव्हती वाटत. तर त्याच्यासाठी मग मी झोपलो. तर ह्या ब्लॉगचा एंड आता करत आहोत. तर गाईज हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता डायरेक्ट भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय बाय. आता दुसरा ब्लॉग स्टार्ट करतो. बाय बाय.